बहुत सोयाबीनची MSPवरील खरेदी संपल्यानं सोयाबीनचे दर सध्या सर्वात निच्चांकावर आलेले आहे। विदर्भातलं प्रमुख पिकापैकी एक सोयाबीनला पाहिलं जातं। कसं बघताय तुम्ही शेतकऱ्यांचं या सगळं? नाही, निवडणुकीच्या अगोदर मॅनिफेस्टोमध्ये आम्ही स्पष्टपणे कापूस आणि सोयाबीनचा उल्लेख केला आहे की मिनिमम सपोर्ट प्राईस त्यांना प्राप्त झाली पाहिजे। त्यांचे कष्ट, परिश्रम, मेहनत या सोयाबीनच्या संदर्भामध्ये सरकारची भूमिका स्पष्ट आहे आणि मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की या विधानसभेचे प्रश्न उपस्थित केले जाईल आणि सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी सकारात्मक उत्तर देत शेतकऱ्यांचा हा जो जीवनाचा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सरकार हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येईल असा मला विश्वास आहे। काल करुणा मुंडे यांनी म्हटलं होतं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलेला आहे आणि तो अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी स्वीकारला जाईल। आता त्यांनी काय म्हटलं याच्यावर त्यांनीच प्रतिक्रिया द्यायची आहे। आता सरकारच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की चौकशीमध्ये तथ्य असेल तर कोणालाही आम्ही सोडणार नाही। तर मला वाटतं की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी भूमिका सरकारची स्पष्ट केली आहे, तर आपण वेट अँड वॉच। केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची खरं तर छेड काढण्यात आल्याचा प्रकार घडला होता, त्यामुळे राज्यात कुठेतरी कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे अशा पद्धतीचा आरोप होता आणि अधिवेशनातील विरोधकांनी गदारोळ। हा अतिशय दुःखदायक आणि दुर्दैवी प्रसंग आहे। खरं तर रक्षाताईचं नावच रक्षा या शब्दात आहे। मला वाटतं की मी काल त्यांचा या संदर्भातला इंटरव्ह्यू बघत होतो, मलाही दुःख झालं आणि याच्या संदर्भातल्या कायद्यामध्ये काही त्रुटी आहेत, या अधिवेशनामध्ये हा विषय मांडणं गरजेचं मला वाटतं आहे। कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सीचा उपयोग करून काही टवाळखोर लोक मुलींना विविध माध्यमातून त्रास देतात, कधी त्यांचे फोटो काढले जातात। गरीब मुलींना यातून किती मनस्ताप होतो, म्हणजे हा खुनापेक्षा जास्त गंभीर गुन्हा आहे। कारण तो खुनामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू हा एकदा होत असेल तर इथं तर रोज मृत्यू होतो त्या गरीब मुलीचा, ब्लॅकमेलिंग केलं जातं। आणि आमचे कायदे एवढे अपुरे आहे की आम्ही सांगतो ITच्या कायद्यामध्ये कोणी जर असं केलं तर त्याला आम्ही बेलेबल अफेन्स करतो। हे जेव्हा ठाणेदार सांगतात ना तेव्हा तळपायाची आग मस्तकात येते आणि वाटतं की जय भवानी जय शिवाजी म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात अशा कृत्याबद्दल ज्या पद्धतीने शिक्षा दिली जायची ती दिली पाहिजे। काय चालू आहे हा विचार करणं गरजेचं आहे आणि हे कायदे बदलवण्यासाठी काही कायदे अशासकीय विधेयकं मीही सुचवली आहे। भाऊ, तुमची सुरक्षा जी छेड होती ती वाय करण्यात आली ते समोर येतं? हे मला माहीत नाही, मी काही मागे पुढे गाड्या पाहत नाही आणि त्यामुळे कोणी काय केलं हे पाहायचं आवश्यकता नाही। जो मिळा वो सही, जो नहीं मिळा उसके साथ आगे बढ़ना है। हो, एका बाजूने राज्यात टोकाचं राजकीय वातावरण असताना आज अंबादास दानवे यांच्या चेंबरमध्ये चंद्रकांत दादा पाटील गेले एक खेळीमेळीचं वातावरण त्यानिमित्तानं त्या चेंबरमध्ये पाहायला मिळालं। नाही, चंद्रकांत दादा पाटलांवर ही जबाबदारीच आहे, कारण ते संसदीय कामकाज मंत्री आहे आणि संसदीय कामकाज मंत्र्यांचं साधारणतः हे जबाबदारीचं काम असतं की विधानमंडळामध्ये सर्व राजकीय पक्षांच्या नेत्याशी संबंध ठेवून संवादाचा सेतू तुटता कामा नये। जेव्हा जेव्हा अशा पद्धतीने तीव्र भाव निर्माण होतो तेव्हा संसदीय कामकाज मंत्री दोन्ही बाजूंच्या मधात एक दुवा बनून सामंजस्याची भूमिका घेतो आणि चंद्रकांत दादा पाटील हे आमचे अतिशय सुस्वभावी नेते आहे, सर्वांशी सौजन्याने वागणारे नेते आहे, अतिशय मनात शुद्ध भाव घेऊन काम करणाऱ्या राजकीय नेत्यांपैकी एक नेते आहे। तर मला वाटतं की जेव्हा ते संसदीय कामकाज मंत्री म्हणून काम करतात तेव्हा हा संवाद उत्तम पद्धतीने होत असतो। या अधिवेशनामध्ये तुमच्याकडून काही महत्त्वाचे मुद्दे मांडले जाणार तर तुम्ही गेल्या वेळी बोलले होते आता अभ्यासाला वेळ असेल आणि सगळ्या आयुधाचा तुम्ही वापर करा। उद्यापासून तुम्ही बघायचंच आहे, आता हे मुद्दे तर उचलावेच लागणार आहे। शेवटी मग ज्या जनतेने निवडून दिलं, ज्या मतदारसंघात 7व्यांदा मग निवडून दिलं, त्या मतदारसंघाच्या मतदारांचा सेवा करण्यासाठी या आयुधांचा मी उपयोग करणारच आहे। आणि त्या दृष्टीने मला वाटतं की सर्वात जास्त अशासकीय विधेयक राज्यातले मी टाकले आहे। अर्धा तास चर्चा पहिले 10 दिल्या जायचं आहे। मी अध्यक्ष महोदयांना विनंती केली की 10च्या ऐवजी आमची ही मर्यादा 25 करावी आणि त्यांनी सुद्धा मोठ्या मनाने आता 10ची 25 केली आहे। माझे तारांकित प्रश्न आत्तापर्यंत 39 मंजूर झाले आहे। तर हा माझा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त जनतेची सेवा करण्यासाठी जनतेचा आवाज बनून
जी काही सेवा जनतेची करता येईल तो करण्याचा मी प्रयत्न करतो. भाऊ, गुजरातची एफटीए कंपनी महाराष्ट्रात 550 रुपयांना नंबर प्लेट देणार आणि हीच कंपनी गुजरातमध्ये 160 रुपयांना देते. कुठेतरी अतिरिक्त चार्ज जो आहे तो लागतो ना दिसतो आहे. नाही, मी आता केंद्रीय परिवहन विभागाकडून माहिती मागितली आहे की देशामध्ये कोणत्या कोणत्या राज्यामध्ये या संदर्भामध्ये नेमप्लेटच्या संदर्भामध्ये म्हणजे नंबर प्लेटच्या संदर्भात काय दर आहे आणि याच्या संदर्भामध्ये काही विशिष्ट कंपन्याच देशामध्ये देतात का. उद्या हे काही रॉकेट टेक्नॉलॉजी नसेल तर मग काही पुरुषांचे बचत गट, काही महिलांच्या बचत गटांनाही काम देता येईल का. आपण त्यांना काही सीड कॅपिटल देऊ शकू का. आपण एकीकडे म्हणतो की विकेंद्रीकरण झालं पाहिजे, विषमतामुक्त समाज निर्माण झाला पाहिजे, मग 2-3 लोक श्रीमंत करायचे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकागा काम देता येतं का. याच्यामध्ये टेक्नॉलॉजी काय आहे तर याचा अभ्यास झाल्यावरच यावर मी अभिप्राय देऊ शकेल. असं तर होत नाही आहे ना की देशात 3-4 कंपन्या या प्लेट देत आहे का. आणि म्हणून गुजरातमध्ये काय भाव आहे, बाजूच्या तेलंगणामध्ये काय भाव आहे, कर्नाटकमध्ये काय भाव आहे, मध्य प्रदेशमध्ये काय भाव आहे, हे 1900 नंतर या ज्या प्लेट गाडीत येतात त्याचा दर काय आहे, कारण त्याची अजूनपर्यंत माहिती नाही आहे. त्याचा दर आणि जुन्या गाड्यांचा दर, कारण साधारणतः महाराष्ट्रामध्ये जो आकडा माझ्याकडे आहे तर मोठ्या प्रमाणावर या 10 वर्षामध्ये गाड्या घेतल्या गेल्या आहे. साधारणतः या गाड्यांची संख्या ही 3 कोटीपेक्षा जास्त आहे की जी 2011 नंतरच्या या गाड्या आहेत. आणि म्हणून मग 15 वर्षाच्या अगोदरच्या गाड्यांच्या प्लेटबद्दल काय होणार आहे याची सुस्पष्टता अभ्यास केल्यावर प्रतिक्रिया देणे योग्य होईल. या क्षणाला माझ्याकडे फार त्रोटक माहिती आहे आणि म्हणून या माहितीच्या आधारावर या विषयावर बोलणं हे योग्य नाही.